हे बघा, निलंगा येथील तबला दुरुस्ती केंद्र, निलंगा जाधव कॉम्प्लेक्स, हे आमचे औरादचे आदरणीय डोंगे सर, महाराष्ट्र महाविद्यालय या शाळेवरती त्यांनी निवृत्त झालेले आहेत. तरी ते आमच्या दुकानी आलेले आहेत. ते निलंगा येथील तबला दुरुस्ती केंद्र, त्यांची आम्ही हार्मोनियम चांगल्या प्रकारे दुरुस्ती केलेली आहे. तर ते स्वतः ते हार्मोनियम वाजवतात आणि खूप सुंदर असं त्यांनी आत्ताच आम्हाला रागाची माहिती दिली, सुरांची व कशी असती, सूर कसा असतो आणि ताल लय एक हे सर्व त्यांनी खूप असं सुंदर वाद्य करून दाखवलेलं आहे. सर, त्याच्याबद्दल काही तुम्ही माहिती देता का? राग से रोग भागे. राग ही परमशक्ती आहे आणि आम्हाला या रागांचा छंद आहे. आणि आमची पेटी या ठिकाणी थोडीशी फिटिंगमध्ये हवा चालली होती, म्हणून इथं या केंद्रामध्ये आम्ही आमच्या पेटीला दुरुस्तीसाठी आणलेलं होतं आणि अतिशय चांगल्या रीतीनं यांनी आमची पेटी दुरुस्त करून दिलेली आहे. धन्यवाद सर. असंच आपल्याकडून आम्हाला सेवा मिळावी ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवतो. धन्यवाद. आणखीन सर, हा हार्मोनियम आहे, हा हार्मोनियम खूप छान आहे आणि थोडासा आम्हाला आणखीन एक राग वाजवून दाखवाल तर बरं होईल. हॅलो. राग शिवरंजनी. ज्या रागामुळे रोग दूर होतात असा अतिशय बुद्धीला चालना देणारा राग शिवरंजनीचे काही स्वर मी या ठिकाणी आपल्यासमोर काढून दाखवत आहे. राग शिवरंजनी. सुख नोहे जीवा सुख नोहे तिने बिन जीवा सुख नोहे तिने बिन जीवा सुख नोहे येरते माई दुःखाची जनते येरते माई दुःखाची जनती नाही. वा, खूप छान, खूप छान सरांनी खूप छान असं गायन, सुरामध्ये तालामध्ये खूप छान वाद्य खूप छान आहे त्यांच्याकडे. त्या संगीताच्या व माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन करतात आणि प्रवचन कीर्तन सर्व त्यांच्याकडे हा समाजसेवेचं माध्यम आहे. खूप छान. सर, तुमचं नाव? हरिभक्त पारायण विष्णुदास पवार, औराद शहाजेनी, यांनी पण खूप सुंदर असं प्रवचन कीर्तन खूप छान करतात. सर, तुम्ही जरा एक कीर्तनातला काही तुम्ही आम्हाला सांगाल का? संताचं आणि ज्ञानेश्वर महाराजाचं काही.
सत्यम शिवम सुंदरमाच्या सुंदर जगात मानव जन्माला आला. 84 लक्ष योनी 4 खानी 3 गुणी जीवसृष्टीमध्ये मानवाला देह मिळाला. देह मिळाला, परंतु कळाला किती जणाला? हो, कशासाठी दिला आहे भगवंताने देव? हा देह दिला भगवंतानी कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिक्याचा, म्हणजे आपणाला संसाराची बाधा झाली. याच्यासाठी देह दिलेला नसून फक्त 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 भगवंताची भक्ती करण्यासाठी आपणाला देह मिळाला आहे. आणि भक्तीशिवाय आपणाला मुक्ती मिळत नाही. भक्ती सर्वांनीच करायला पाहिजे. बोला. वा महाराज, खूप तुम्ही संताच्या आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्याबद्दल खूप काही आमच्या माऊलीनं, पवार माऊलीनं खूप असं आम्हाला मार्गदर्शन, माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. आमचे निलंगा तालुक्यातील तबला दुरुस्ती केंद्र निलंगा आणि धर्मराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांचं अभिनंदन करतो. नमस्कार. जय हरी. रामकृष्ण हरी.